नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 129 आणि 130. प्रथम भाग 129. सद्गुरु वचनाम सद्गुरु वचन चरणामृताचे तीर्थ ज्याने एकदा जरी प्राशन केले तरी तो ज्या ठिकाणी बसेल ते ठिकाणही पवित्र होईल. मग तीर्थयात्रेला जाण्याची मुळीच गरज नाही. आपल्या अगोदरपणाच्या असणेपणालाच आत्मसखा माना. आपल्या अगोदरपणाच्या असणेपणालाच आत्मसखा माना. आपल्या अगोदरच्या असणेपणाविषयी उगीच कोणाशी चर्चा करू नका. पण हे सर्व विनाशब्द लक्षात ठेवा. स्त्री पुरुष हे देहाचे आकार आहेत व सध्या आपली स्वतःविषयी तीच एकमेव घट्ट अशी आठवण आहे. स्वरूप हे निश्चयाने धरायचे असते. आपण स्त्री पुरुष या निश्चयाच्या हातानेच ज्या निश्चयाच्या हातानेच धरून ठेवले आहे त्याच निश्चयाच्या हाताने आत्मस्वरूप सुद्धा धरून ठेवा. कोणत्याही ज्ञानाला दर्शन नसते. समजा आपली 100 रुपयाची नोट हरवली. हे ज्ञान कुणाला दाखवता येईल का? असे श्री निसर्गदत्त महाराज आपल्याला विचारतात. त्याच प्रकारची ही आपली आत्मचर्चा आहे. केवळ पोकळ आणि ठिसूळ. आपण काया आहोत हे ज्यामुळे कळणे शक्य झाले त्याला कायेतील ज्ञान असे म्हणतात. श्री महाराज याच ज्ञानाला जे केवळ कळणे आहे, कळून घेणारे पण नाही आणि कुणाकडून कळले जाणारे पण नाही, त्यालाच चिटकून राहा असे म्हणतात. प्राण गेला, प्राणी निष्प्राण झाला. खाणारा त्याची सागुती मटण म्हणून आवडीने खातात. समस्त प्राण्यांच्या देहाकृती ह्या वस्तुतः पंचभूतांच्याच आकृती आहेत. ह्या आकृत्या खरं म्हणजे पंचमहाभूतेही करत नाहीत, तर त्या आपोआप होत राहतात. त्यांचा तो अंगीभूत असा स्वभावच आहे. पंचभौतिक देह पडल्यावर सर्वांची स्थिती एकच एक होते. कुणी अग्नीच्या भक्ष्यस्थानी, कोणी हिंस्र शापदाच्या भक्ष्यस्थानी, किंवा कुणी गाडणे, सतत सडून होऊन मातीत मिसळणे, किंवा अग्नीला हीच गती सर्व देहांची आहे. न टाळता येणारी अशी. ज्ञानी आत्मस्वरूपी अशा पुण्यवानाची गती वेगळी आणि गाढव, उंदीर, पाल, साप इत्यादींची वेगळी असे थोडेच आहेत. श्री निसर्गदत्त महाराज आपल्या लौकिक भाषेत सांगतात की जगात आत्मप्रेमा इतका दुसरा मोह नाही. हीच मूळ माया. या मूळ मायेला आपली मूळ माया सहन होत नाही, म्हणून ती गुणमाया पांघरते. आत्मप्रेम म्हणजे आपण आहो याचा भक्कम पुरावा, म्हणजे जगाचे दर्शन. आपण आहो म्हणूनच जगाचे दर्शन हे शक्य होत आहे. हे पक्के लक्षात ठेवा. स्वपून गेले
किंवा विसरल्या गेले की जगाचा लय होणार, ते नष्ट होणार नाही. ते नष्ट होतही नाही. आपल्यापुरताच त्याचा लय होतो. इतरांकरता मात्र ते जसेच्या तसे असते. मरत बिरत कोणीच नाही. आत्मज्ञानाशी जो समरस झाला, त्याला खरे म्हणजे कुठल्याच गरजा राहत नाही. तो समाधानी पुरुष असतो, पण असे तिथे द्वैत नसते. कारण तो समाधानी नसतो, तर प्रत्यक्ष समाधानच असतो. पण असं जर नसेल, तर मात्र गरजा ह्या वाढतच राहणार. त्या गरजांना अंत राहणार नाही. अग्नी हा सदैव भुकेला असतो. त्याच्या भुकेला विश्वही कमी पडते, तशी गत होईल. भाग 130. आपण प्रथम मी असे स्वतःला समजतो. आपण प्रथम मी असे स्वतःला समजतो आणि मग आपण मी कोण असा प्रश्न स्वतःलाच विचारून मी कोण आहे या शोधण्याचा उपद्व्याप करतो. पण श्री निसर्गदत्त महाराज विचारतात, प्रथम पासून हा प्रश्न विचारणाराच कोणी नसेल तर कोण कोणाची चौकशी करणार? परमतत्वाच्या ठिकाणी मी कोण किंवा तू कोण हे सर्व प्रश्न म्हणजे साक्षात वाह्यातपणा आहे. फक्त इतकेच लक्षात ठेवा की तू तू असल्याची जाणीव हीच परब्रह्म असल्याचा भक्कम पुरावा आहे. फक्त इतकेच लक्षात ठेवा की तू तू असल्याची जाणीव हीच परब्रह्म असल्याचा भक्कम पुरावा आहे. परब्रह्माचे असणे हे तुझ्या असण्याचा पुरावा होऊ शकत नाही. परब्रह्माचे असणे हे तुझ्या असण्याचा पुरावा होऊ शकत नाही, कारण तू त्या अगोदरचा आहे. उलट परब्रह्म आहे याचा पुरावा तू असल्याची जाणीव हाच आहे. एवढी एवढी आठवण जरी तुम्ही रोज चोखाळली तरी तुमचे कल्याण होईल. तितकेच पुरे. तुम्ही असल्याची जाणीव हाच परमात्मा हा परमात्मा असल्याचा ठोस पुरावा होय. आपल्या असणेपणावर जे प्रेम आहे ते जिवंत आहे. ते प्रेम जातिवंत आहे. आपले असणेपण कळणे हे कशावरही अवलंबून नाही. ते न कळताच कळणारे आहे. बाकी जे आहे ते सर्व कळणारे आहे. ज्याच्यामुळे कळणाऱ्याचे कळणे शक्य झाले ते शुद्ध कळते, पण तुम्ही अगोदरपासूनच आहात. हे एकदा पक्के झाले, हे एकदा कळले की कळणारे सुखदुःख हे सुखदुःख राहत नाही, तर ते आपण कळून घेतो म्हणून आहेत हे कळते. आपण जर कळून घेतलेच नाही तर त्याला स्वतंत्र अशी सत्ता किंवा वेगळेपण नाहीच. परमार्थ जेव्हा सिद्ध होईल तेव्हाच कळेल की जाग, स्वप्न आणि झोप यांच्या आधीचा तू आहेस व हा असा अवस्थात्रय विवेक सिद्ध होईल. मी देहादी नव्हे, मी शुद्ध असणेपणा आहे असा विचार बाळगा. मग आतूनच सुखसंतोष समाधानाचा झरा वाहत असलेला दिसेल. याकरता काया होऊ नका, तर काया वागवा. याकरता काया होऊ नका, तर काया वागवा. जे काया वागवत आहेत ते प्रत्यक्ष ज्ञान आहेत. माया निरसन म्हणजे कायादी पदार्थाचेच निरसन होय. मायामोहाच्या अडसरामुळेच ज्ञान मनेपर्यंत आपल्याला कळत नाही. वास्तविक पाहता आपण अगोदरपणानेच आहोत या निश्चयाची गरज पण नाही. आपण जर तसे आहोतच तर मग निश्चय कसा करता? ज्याला हे मनापासून कळले तोच गुरुवचनाचा पुरावा सुद्धा झाला. हा पुरावा म्हणजेच आत्मसूर्य.
हा पुरावा म्हणजेच विश्वसूर्य, हा पुरावा म्हणजेच ज्ञानसूर्य, हा सूर्य म्हणजेच अगोदरपणाने असणारे तुम्हीच. तुम्ही असल्याचे तुम्हाला जाणवते तेच आत्मभान. कुणाचीही मदत घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्या ठिकाणी अगोदरचे म्हणून आहात. हा तो ज्ञानसूर्य. ही ती चितकळा, हेच ते चैतन्य, हेच ते आत्मप्रेम, हेच ते आत्मज्ञान असणे पण इत्यादी इत्यादी नावे याच ज्ञानसूर्यरूपी ज्ञानाच्या स्वादाला आहेत, यादेला आहेत, आठवणीला आहेत. यातलंच चिटकून बसा, यालाच चिटकून बसा म्हणजे तेच असा. आपण असल्याच्या बातमीला गुरुत्व द्या म्हणजे महत्त्व द्या. याच बातमीचे चिंतन करा. तुम्ही न मागता, कुणाला न विचारता, तुमच्यापाशी जो तुम्ही असल्याचा आत्मबोध अवांछनीय अवांछनीयरित्या मिळाला आहे, आला आहे, त्यातच रमा. ज्ञानेश्वरीत आले आहे की निद्रिस्ता चेओ न ये तव स्वप्न साच हो लाहे. निद्रिस्ता चेओ न ये तव स्वप्न साच हो लाहे. रज्जू नेणता सर्पाभिवे विस्मयो कवण. ज्ञानेश्वरी 18वा अध्याय ओळी क्रमांक 388. थोडक्यात अर्थ असा: जागे होईपर्यंत स्वप्न सत्य आणि दोरी ही दोरीच आहे हे कळेपर्यंत तेथे पाहिलेल्या सर्पाचे भय वाटणारच. यात आश्चर्य ते काय.